लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शिक्षण विभागाची दर महिन्याला बैठक घेण्यात येईल आणि त्यामध्ये शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेतलं जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती ऋषिकेश लाड यांनी दिले। ते जिल्हा शिक्षक संघटन समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते। यावेळी समन्वय समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले। समितीचे अध्यक्ष महेश शरणाते यांनी पदोन्नती प्रक्रिया सेवा ज्येष्ठता यादीच्या आधारेच पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली। तर सचिव सदाशिव वारे यांनी ऑगस्ट 2026 अखेरपर्यंतच्या सेवा ज्येष्ठ CTET TET उत्तीर्ण शिक्षकांचा पदोन्नती यादीत समावेश करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी मांडली। या संदर्भातील निवेदन शिक्षण सभापती ऋषिकेश लाड तसेच शिक्षणाधिकारी गायकवाड यांना देण्यात आले। यावर्षीच्या पदोन्नती प्रक्रियेत TET उत्तीर्ण शिक्षकांचा समावेश करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। तसेच जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीला अधिकृत समन्वय समितीचा दर्जा देण्याबाबतचे निवेदनही सादर करण्यात आले। विशेष म्हणजे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त 24 संघटनांपैकी 21 संघटनांच्या पाठिंब्याची स्वाक्षरी असलेले पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। बैठकीत समितीचे अध्यक्ष महेश शरणाते, सचिव सदाशिव वारे, डॉक्टर संतोष कदम, शशिकांत पाटील, प्रमोद काकडे, मुरलीधर दोडके, TK जावी, चंद्रशेखर क्षीरसागर, दिवाणजी देशमुख, उत्तम इंगळे, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, मुकुंद सूर्यवंशी, अजय राक्षे, रमेश पेटकर, महेश सपकाळ, मनोहर साबळे, विनायक शिंदे, ज्ञानदेव भोसले, सुनील सूर्यवंशी, अमोल जाधव, सीताराम भौरले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।